UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। काँग्रेस 100 ते 105, ठाकरे गट 95 ते 100, तर पवार गट 85 ते 90 जागा लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। परांडातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रम पत्रिकेत शिंदेंसह फडणवीस अजितदादांचं नाव, मात्र दादा कार्यक्रमाला जाणं टाळण्याची शक्यता। तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटात नाराजी। महायुतीसोबत राष्ट्रवादीचे मनोमिलन करणं भाजप नेतृत्वाचा अजेंडा, स्थानिक पातळीवर वाद टाळा, केंद्रातून भाजप नेत्यांना निर्देश, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा भाऊ, महत्वाची भूमिका पार पाडणार, मुख्यमंत्रीपदाचा दावा कोणी सोडत नाही, नितीन राऊतांचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढल्यानं महायुतीच्या 183 ते 200 जागा येतील, संजय गायकवाडांचं विधान। अजित पवार गटाची 25 जणांची यादी कुठून येते हे माहीत नाही, तिकीट वाटपासंदर्भातील चर्चा सुरू, तिन्ही पक्षाला सन्मानपूर्वक तिकीट वाटप होईल, उदय सामंतांची माहिती। पंढरपुरातील धनगर उपोषणकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा, 3 मंत्र्यांचे शिष्टमंडळ आज उपोषणकर्त्यांना भेटणार, धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी। एकनाथ खडसेंसंदर्भात केंद्रीय नेतृत्वानं घेतलेला निर्णय आम्हाला मान्य, गणेशोत्सवानंतर पुढील निर्णय घेणार, फडणवीसांची माहिती। केंद्र 90 दिवस हमीभावाने सोयाबीन खरेदी करणार, खाद्यतेलावरील आयात शुल्कातही 20% वाढ, धनंजय मुंडेंची माहिती, तर किमान निर्यात मूल्य रद्द करताच लासलगावमध्ये कांदा दरात 400 रुपयांची वाढ। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना फायदा होणार, कांद्यावरील $550 निर्यात मूल्यही रद्द, केंद्र सरकारचे आभार, फडणवीसांची प्रतिक्रिया, मुख्यमंत्री शिंदेंनीही मानले मोदींचे आभार। कांद्यावरील 40% निर्यात शुल्क अद्याप कायम, किमान निर्यात मूल्याची अट रद्द, आधी गप्प असणाऱ्यांकडून आता कौतुक, एवढा जळभद्रीपणा भाजप नेतेच करू शकतात, रोहित पवारांची टीका। आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ, केदार दिघेंकडून ट्विट, दिघे साहेबांच्या फोटोसमोर असं होणं फार दुर्दैवी, केदार दिघेंची शिंदे गटावर टीका। आनंद आश्रमातील शिंदे गटाच्या कृतीनंतर पवार गटाने दिघेंच्या शक्तीस्थळावर जाऊन माफी मागितली, आनंद दिघेंची ठाणेकरांच्या वतीनं माफी मागितली, सुहास देसाईंची प्रतिक्रिया। भाजप अध्यक्ष JP नड्डा आज मुंबई दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार, पितृपक्षानंतर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। संभाजीनगरच्या वाळूजमध्ये स्कॉर्पिओ गाडी आणि कारचा अपघात, तिघांचा मृत्यू तर तिघे गंभीर, स्कॉर्पिओ चालक मद्यधुंद असल्याची माहिती, स्कॉर्पिओ गाडीतील दोघांवर गुन्हा दाखल। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।